आज या ठिकाणी आपल्या मीडियामार्फत सांगू इच्छितो, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, पण पालकमंत्री पण सापडले. तर त्यांचाही साखर कारखाना आहे. बळीराजा शेतकरी महिला कामगार संघटनेच्या वतीनं पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या ऊस आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आंदोलन टाळावे यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन दिलं. पालकमंत्र्यांना निवेदन दिलं की साखर कारखानदार आणि सर्व शेतकरी संघटना, सर्व पक्षीय शेतकरी संघटनेची 8 दिवसामध्ये मीटिंग बोलवा. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याच्या खात्यावर 50,000 रुपये अनुदान लवकरात लवकर जमा करा. कारण शेतकरी आत्महत्या करायला लागलेला आहे. शेतकऱ्याला पावसामुळं काही कळना, निसर्ग कोपलेला आहे. तर आम्हाला आपल्या मीडियामार्फत एवढंच सांगायचं आहे की लाडकी बहीण ही आमचीच आहे. दत्तक घेतले या सरकारनं. लाडकी बहिणीला बिन मागता ही पैसे देते ती, आणि आमचा शेतकरी 2 हातानं बोंबालतो या की आम्हाला अनुदान द्या, कर्जमाफी करा, तरी कोण करणं झाले. म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना 8 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेच्या 2-4 मागण्या आहेत. त्यातील प्रमुख मागणी की 50,000 रुपये कर्जमाफी अनुदान लवकर द्या. दुसरी मागणी, उसाला दर 4,000 रुपये जाहीर करा. तिसरी मागणी, शेतकऱ्यांच्या पंचनामा करून जेवढं शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याचं शेतकऱ्याचे पैसे त्याच्या खात्यावर जमा करा. एवढ्या 1-2-4 मागण्या आम्ही जिल्हाधिकारी सातारा आणि पालकमंत्री साताराचे शंभूराज देसाई यांना आज आम्ही या ठिकाणी बळीराजा संघटनेच्या ठराविक पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. आपण या मीडियामार्फत शेतकऱ्याला न्याय द्यावा. बहुजन शेतकऱ्यासाठी आम्ही बळीराजा शेतकरी महिला संघटना रात्रंदिवस